नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तिसऱ्या भागामध्ये. आणि जर तुम्ही आधीचे 2 व्हिडिओज नसतील बघितले तर ते नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये आपण बरंच एक्सप्लोर केले, साऊथ गोवा वगैरेचे पार्ट्स. बटरफ्लाय बीच आपण एक्सप्लोर नाही केला आहे कारण की तिकडे जाण्यासाठी बराच वेळ वगैरे लागणार होता. आणि त्या पण तुम्ही ते काबो दे रामा जे आहे ते पॉईंट नक्की बघा. ते बेस्ट लोकेशन मी म्हणेल आणि हाय प्रायोरिटीवरती रिकमेंड करेल मी तुम्हाला साऊथमधून. आणि मागच्या भागात जिथून आपण लिव्ह केलेला एपिसोड कोलवा बीच, आणि कोलवा बीचपासून आता सुरुवात करू आणि कोलवा बीचची नाईट लाईफ बघून आपण जाऊया नॉर्थकडे. मित्रांनो, ॲक्च्युली आपण भरपूर फिरून वगैरे आलो आहे आणि जरा जेवणाबिवणाची सोय आता बघूया. बीचवरती येऊन जाऊया कोलवा बीचवर. हे बघा, कोलवा बीचच्या स्ट्रीट्स आपण बघू शकतो. काय घ्यायचं ते घेऊ शकता तुम्ही. बरंच शांत बघू शकता आपण हे. इट्स टाईम फॉर डिनर. तर चला जरा आता डिनरला आपण आलो आहे आपल्या कोलवा बीचवरच. तुम्ही जर पुढे आलात ना तर अल लदीदमध्ये येऊ शकता, फॅमिली रेस्टॉरंट. आम्ही म्हटलं चला इकडे डिनर करूया आज. लेट्स सी काय आहे जेवण. थाली खाऊन खाऊन जरा बोर झालं आम्ही. तर काय आहे तर तुम्ही रेस्टॉरंट बघू शकता कसं आहे. आपली गँग इकडे बसली चिकन हंडी. चिकन कोल्हापुरी सबको सर इसको छोड़ के. आमच्यातला व्हेजिटेरियन माणूस काय झाला, माळकरी माणूस साईड. चिकन फिश खाऊन खाऊन बोर झालो जरा. आम्ही बोललो चला चिकन खाऊ. 1 minute 37 seconds later. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स डे 3 आणि आता आपण जातो आहे कोलवा बीचला. रात्रीसुद्धा आलेलो आपण, बराच टाईम स्पेंड केला इथे. पण म्हटलं चला आता सकाळी जरा असं येऊ आणि एन्जॉय करू. थोडा भिजायचा विचार चालला आहे. स्वच्छ दिसतं पाणी बऱ्याचपैकी आणि वर्किंग डे त्यामुळे जास्त काही गर्दी पण नाही. चला जरा एन्जॉय करू आपण. राईड्स काय अजून चालू नाही झाले. आपण राईड आता आपण कोलवा बीच एरियामधून निघतो आहे आणि नॉर्थ गोव्याला जातो आहे. चला आता तिकडे एक्सप्लोर करू आपण जरा. खूप मजा आली, तुम्ही बघितलंच असेल आणि बघत राहा पुढे देखील पुढचे पार्ट्स. आणि आपला प्रवास आपण चालू केला नॉर्थच्या दिशेने. खूप सुंदर असे रस्ते होते आणि बरंच बांधकाम देखील चाललं आहे रस्त्यांचं. खूप छान वाटलं हा प्रवास. मित्रांनो आता आपण आलो आहे नॉर्थला आणि नॉर्थच्या सर्वात पहिले तर आपण कॅलिकट साईडला आपल्याला रूम वगैरे शोधायची होती.
तर कॅलिगट आणि जवळपास बागा बीच दोघांच्याही जवळच एक रूम आहे आणि ते हॉटेल एक प्रेसादी हॉटेल आणि तिकडे आपण स्टे करतो आहे. तुम्हाला डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळे ॲड करतो मी. आणि चला आधी रूम टूर वगैरे करू आपण आणि त्यांची कॉस्टिंग वगैरे तुम्हाला सांगतो मी. तर इकडे बघू शकताय तुम्ही, हे म्हणजे सगळे कंबाईनच आहे. गोवा हॉलिडे वगैरे बघू शकता तुम्ही आणि चांगले रूम्स आहेत ॲक्च्युली. आपला स्टे इकडे मोठा रूम घेतला आहे 6 लोकांसाठी आपण. चला बघूया कसं आहे. चला रूम बघू. इकडे आपण बघतोय 2 रूम्स आहेत खरं तर. ही पहिली रूम मोठी रूम आणि टी व्ही अँड ऑल सगळं आहे. या साईडला आलात तर दुसरी रूम आहे. ॲक्च्युली खूप वेल मेंटेन दिसते, सजवलं आहे वगैरे सुंदर. आणि इकडे बाथरूम वॉशरूम वगैरे. आणि आपला प्रवास आपण चालू केला तो अगवाडा फोर्टच्या दिशेने. सगळ्यात वियर्ड म्हणजे इथे असलेली पार्किंग फी जी की 50 रुपये पर बाईक होती. चला किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ. आणि इकडे तिकीट तुम्ही घेऊ शकता 25 रुपये पर पर्सन. आणि हा सगळा किल्ल्याचा एरिया आहे. 50, 100, 150, 200, 250, 300. बारकोड स्कॅन केलं तर 50 रुपये. अच्छा. पैसे नाही आले ना आम्हाला 150 रुपये पाहिजे. हे बाबा 300 रुपये टोटल. हे बाबा आता यूट्यूबचे कधी येतील काय माहित. 4 लोक सबस्क्राईब करतील तेव्हा सगळे ते सगळं करू आता. 5% व्याज प्रति महिना, कळलं का? त्याचे पैसे पाहिजे मला 300 रुपये. बघा किती अपेक्षा आहेत ना मित्रांनो तुमच्याकडून. तुम्ही सबस्क्राईब करा. सन 1510 पर्यंत बिजापूरचा सुलतान इस्माईल आदिल शाह याचं इथे राज्य होतं. पोर्तुगीजचा सेनापती अफोसो दे अल्बुकर्क याने आदिलशहाला हरवलं आणि पूर्ण गोवा हा काबीज करून घेतला. मित्रांनो किल्ल्याची संरचना बघू शकता तुम्ही. अच्छा असं आहे का? हे बघा इकडे तिकीट परत एकदा चेकिंग चालू आहे. आमचं प्लेअर येते आतमध्ये जाऊ. राईट. हो सेंट ऑगस्टिन चर्च वगैरे, महादेव टेम्पल गोवा. इकडे टेम्पल्स आहेत, इकडे चर्चेस. सरळ आल्यावरती बराच मोठा किल्ल्याचा भाग बघू शकतो आपण. हा लाईट हाऊस होता आधीच्या काळात. हा बघा पूर्ण समुद्र किनारा. त्याच्यामुळेच हा किल्ला बांधला गेला पोर्तुगीजांकडून. 1612 या किल्ल्याचं निर्माण झाले असं म्हणतात. पण 1500च्या काळामध्येच त्यांनी या जागेवरती आपलं आधिपत्य गाजवलेलं पोर्तुगीजांनी. चला जरा बुर्जावरती जाऊन येऊया आपण. - 1612 पोर्तुगीजांचं बरंच साम्राज्य इकडे वाढत होतं. रुई लॉरेन्को दे तवोरा या राज्यपालाच्या शासनामध्ये या किल्ल्याची निर्मिती झाली. पोर्तुगीज भाषेमध्ये अग्वादा म्हणजे जलाचं स्थान आणि त्यामुळे या किल्ल्याचं नाव अग्वादा किल्ला असं दिलं गेलं. ताऱ्याच्या आकारात असलेला हा किल्ला समुद्री सपाटीपासून जवळपास 260 फीट अशा उंचीवर आहे आणि याचं क्षेत्रफळ म्हणजे जवळपास 96,000 स्क्वेअर मीटर एवढं आहे. आजूबाजू भुयारी रूम आणि हा खूप मोठा पाण्याचा साठा त्यांनी इथे टाकीच्या रूपात तयार केला आहे.
आणि या टाकीची क्षमता म्हणजे 23,76,000 गॅलन एवढी होती. हे बघा या किल्ल्याचा नकाशा, सॅम्पल नकाशा, मॉडेल ऑफ अपर अँड लोअर फोर्ट आगवाडा. आणि आता आपण जाऊ तो अपर फोर्टला आहे आणि जवळच लोअर आगवाडा फोर्ट देखील आहे, ज्याला की सिंक्वेरियमसुद्धा म्हणतात. तिकडे देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. हा किल्ला बनवण्याचा मुख्य हेतू म्हणजे जलसाठा त्यांचा जास्तीत जास्त व्हावा आणि सोबतच सुरक्षिततेसाठी या किल्ल्याचा निर्माण केलं हे आपल्याला दिसून येतं. चला वरच्या बाजूला जाऊ आपण आता इकडून. खूप भक्कम आणि मोठे व जास्त रुंदीचे असे बुरुज आपण बघू शकतो, जिथून पहारेकरी पहारा देत होते आणि खूप सुंदर अशी रचना याची बघायला मिळते. बुरुज आणि इथे रूम्स असावेत असं दिसून येते, पण सगळं तुटलं आहे, तुटलेल्या अवस्थेत दिसतंय सगळं. पण बांधकाम हे खूप सुबक आणि सुंदर आहे आणि खूपच मजबूत आहे. खूप मोठ्या मोठ्या दगडांचा वापर केलेला दिसतोय. भव्य किल्ला होता त्यावेळेसचा. वा, बघू शकतो आपण पूर्ण त्याची निर्मिती. ही समोरची टाकी जी खोदली गेली त्याच्यातून जे खडक प्राप्त झाले त्या खडकांचा वापर हा किल्ले बनवण्यासाठी केला गेला. आणि इथे असलेला हा दीपस्तंभ त्याचा वापर जवळपास 1976 पर्यंत होत होता. आहे 2 hours later. रेस्ट वगैरे करून आपण निघालो आहे ते बागा बीचला. तर चला जाऊ, जरा एन्जॉय करू सनसेट. बरेच दिवस झाले नाही बघितलं आहे सनसेट, तर ते आपल्याला कवर करायचे. आणि आता आपण पोचले बागा बीचला. बीचवर जाऊया. बागा बीचच्या समोर तळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे देखील तुम्ही येऊ शकता. आणि इकडे आपला बीच. कालचा आपला वारका बीच मधला सनसेट जो आहे तो मिस झाला, त्यामुळे हा सनसेट आपल्याला अजिबात मिस नव्हता करायचा. साऊथ गोवाच्या बीचेसपेक्षा नॉर्थ गोवाचे बीचेसवर जास्त गर्दी असते. आणि जसं की तुम्ही बघतायत नॉर्थ गोवाचा सगळ्यात फेमस बीच आहे बागा बीच. तुम्ही देखील इथे येऊ शकता, पण थोडंफार असं गर्दी जर तुम्हाला आवडते तर काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला रिलॅक्स पाहिजे तर अगेन आय विल सजेस्ट साऊथ गोवा बीचेस. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा. आणि लवकरच भेटूया त्या चौथ्या व शेवटच्या भागामध्ये, ज्यात की आपण पणजीच्या काही मुख्य अशा ठिकाणांवरती व्हिजिट केला ते आपण कव्हर करू. मित्रांनो, व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये स्वागत आहे तुमचं.
एक मिनिट, पहिला तो, दुसरा हा. हां मोबाईल जरा अंडर पॅन्ट टाकू दे. हां झालं का? तसा नाही बे, एवढा मोठा नको घेऊ, जरा छोटा कर ना. ब्लॉगर टाईप वापर. आम्ही व्हिडिओ चालू केले. हां असं असं बरं आहे ना. त्याला बोलतात ब्लॉगर. फोटो काढायचं काय करायचं? फोटो काढायचं.